ही शक्ती जर मला प्राप्त करायची असेल तर ती कुठल्या मार्गाने करावी? मुळात शक्ती मिळवण्यासाठी वेगळं काहीतरी केलं पाहिजे किंवा अंबाबाईला मिळवण्यासाठी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे नवरात्रीत काही हां, नवरात्रात आता जर कुळाचाराप्रमाणे जर बघितलं, मुळात या नवरात्र महोत्सवाचा भाग जो आपल्या महाराष्ट्रात प्रचलित आहे तो म्हणजे घटस्थापना. अर्थात ही घटस्थापना म्हणजे काय, तर अनुष्ठान मांडणं म्हणजे घटस्थापना. पण या घटस्थापनेच्या वेळेला आपण करतो काय, तर आपल्याच शेतात आणलेल्या मातीमध्ये नवधान्य रुजवणं, वर्षभरात पिकलेल्या आपल्या बीजांच्या परीक्षणाचा काळ म्हणजे नवरात्र. अर्थात आपण शरीरानं मनानं संयम तर पाळलेलाच आहे आणि ही बीजरोपण केलेलं आहे. तर या काळामध्ये आदिशक्तीच्या स्वरूपाचं चिंतन, तिच्या प्रत्येक तत्वाची अनुभूती म्हणजे जगदंबेची कृपा प्राप्त करता येते. आपण बोलतोय, आपण चालतोय, आपण झोपलेलो असतो तरी आपल्या हृदयाची धडधड अखंडपणानं सुरू आहे. ती त्या शक्तीची कृपाने ही धडधड मंदावली तरी सुद्धा लाखो रुपये आपल्याला खर्च करावे लागतात, किंवा ही धडधड अतिशय गतिमान झाली तरी सुद्धा लाखो रुपये खर्च करावे लागतात. ती जर सुरळीत सुरू असेल तर ती त्या शक्तीचीच कृपा म्हणावी लागेल. जगदंबेची कृपा म्हणजे तिनं काहीतरी अफाट आपल्याला द्यावं, किंवा माझ्या शत्रूंचा संहार मी हातात खडगं न घेता व्हावा, किंवा त्यांच्या विरुद्ध मी काही युद्धाचा पवित्रा न घेता व्हावा, अशी अपेक्षा करणंच चूक.